ढोलकीवाला. एक ढोलकीवाला वाराणसीत एका कार्यक्रमाकरिता आपल्या मुलांसह ढोलकी वाजवायला गेला होता. कार्यक्रम संपल्यावर हे घ्या तुमचे पैसे. तुमचा मुलगा छान ढोलकी वाजवतो. बाबा, मलाच खूप मजा आली. तू तर आज कमालच केलीस बेटा. मग पुढच्या क्षणी हे तू काय करतोयस? ढोलकी वाजवतोय. आज तर मला वाटतंय की मी जणू स्वर्गातच आहे. इतका आवाज करू नकोस बेटा. चोरांनी ऐकलं तर? अरे, हे जंगल तर चोरांनी भरलेलं आहे. अहो, म्हणूनच तर लष्करी ढोल वाजवतोय. जंगलात लपलेल्या चोरांनी ते जोरदार लष्करी सूर ऐकले बहुतेक शाही फौज शिकारीसाठी जंगलात आली आहे. आणि काही वेळानंतर बस बेटा, थांबा होता. हे सूर फक्त एकदाच वाजवतात. पण तो मुलगा वाजवतच राहिला. माझा ऐक बाळा. काय बाबा, तुम्ही उगीच घाबरताय. बघाच मी कसा चोरांना पळवून लावतो ते. अरे, हे काय? हे सूर तर तिसऱ्यांदा वाजतायत. ही फौज नाहीये. बहुतेक कोणीतरी खूप पैसे मिळाल्याचा आनंद व्यक्त करतोय. चला, पकडा त्यांना. लवकरच चोरांनी त्यांना पकडले. थांबा. तुमच्याकडे जे काही असेल ते काढा लवकर, नाहीतर तुम्हाला मारून टाकू. आणि सारे सामान लुटून ते चोर पसार झाले. मी तुला थांबायला सांगितलं होतं, हो ना? पण तू माझं ऐकलं नाहीस. मूर्खासारखा अवेळी वाजवून तू आपल्या नाशाला स्वतःच आमंत्रण दिलंयस. मला धडा मिळाला बाबा. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ आणि जागा असते.